तिला हा तिला गंज खंडी बरे ना आहे मग एक पोरगी 3 पोर आणि तेवढे बाबा खुश येतो. तिचा नवरा नाही राहत जागेवर, तिचा नवरा हिंडतो असं इकडं तिकडं. अरे मग तो पाळणा तिकडेच आला तोय. आता काय सांगा बाई, माई आता कथा कशी सांगू तुम्हाला. अहो पण ते कसं आहे ना साहेब, सांगाव तर पांगत सर का मग तिकडं. हे साहेब येते उठ. तुला कंबर दुखू राहिलं मावाला. जाय ती खुर्ची आणि इथं बस. बाहेर मोकळच केलं हिला आणू आणू. मग आधी सांगायचं साहेब खुर्ची हाय म्हणून, खायला बसले असते तुमच्या खुर्चीवर. साहेब एवढी वळवळ आहे ना, रात्री इथं झोपलेली असली का तिकडे लगेच तू निम्म्या रात्री तिकडे झापड झुप्या वास किती येतो तो तोंडाचा तो जाऊ कोण साहेब मला आणतो मला आणतो साहेब ती मला डायरेक्ट झापड झोप म्हणली. नाही साहेब तुम्हाला वाटतं की मी तिला हानी कसं जगतो आणतोय. आज मला जरा यायला उशीरच झालाय. साहेब खवाळते, रजिस्टरला नाव लिहून ठेवा लागल. नमस्कार साहेब. केस द्यायची होती मॅनवरीची. काय होतंय? काय होतंय? हा म्हणतोय नवऱ्याने काय केलंय काय? आता काय सांगू साहेब तुम्हाला, मानवरीची कथा सांगाव तेवढं कमी ना हो, सांगत तेवढं पांगतय. सांगू दे ना मग, काय केलंय तुला, काय केलंय सांग. एक काम धाडाचं नाही. मला म्हणतो तुम्ही नीट वागत नाही, मला नांदवायचीच नाही, मला काढून द्यायची. निम्या रात्री उठतो मारितो आणि पार गल्लीत आवाज करीतोय. गागात हिंडतोय अख्ख्या गल्ली गल्लीला, लोकांचे दारावाजी हिंडतोय. कवर याला धरू धरू आणून घरामध्ये चपटीच्या नादाला गेले. चपटी म्हणजे कोणी बाया नाही बर का, दारू. माहितीये मला, चपटी म्हणजे दारू. बाया चपटी असते का? आता राहते ना काही काही अशा. आता कसं आहे ना, दिवसभर कामाला जातो आणि पैसे त्या चंडाळणीला ठकीला देतोय. ठकी म्हणजे दुसरी एक अजून येत. वय त्या बायाच्या नादाला लागला. ती बाया सारे पैसे काढून घेते, तिकडे जेवायचं खावायचं, घरी आता आली द्यायचं. ती देते दारूला 50 रुपये. लग्नाला किती दिवस झाले तुमचे? आता गण 5.5 वर्ष झाली. 5.5? हा. ही कुंकूम फिरली अशी. तिकडून कमराला वारं लागू लागलं ना साहेब. तुमचा दांडा पडला होता खाली. जाऊन दे, पडू दे. किती 5.5 वर्ष झाले का? हो. काय लेकरू बाळ? हालनच पाळा ना. कसं आलं? ते जर घरीच येत नाही, जातोय तिकडं, तिला काय आहे का नाही? तिला गंज खंडी बरे ना आहे. मग एक पोरगी 3 पोर आणि तेवढे बाबा खुश येतो. तिचा नवरा नाही राहत जागेवर, तिचा नवरा हिंडतो असं इकडं तिकडं. अरे मग तो पाळणा तिकडेच आला तोय. आता काय सांगा बाई, माई आता कथा कशी सांगू तुम्हाला. अहो पण इकडे माई वणवण होते, वरून मला म्हणतो ती नीट वागत नाही म्हणून मी असं करीतो. आता मी किती मी कामाला जाऊन पाहिलं, राब राब रानात राबते, इकडे जाय तिकडे जाय, लोकांचे शेण उचलायला सुद्धा जाते. नीट करायचे काम तुमचे आहेत आणि तुम्ही आमच्याकडे घेऊन येता. पण मी काय म्हणते ऐका, आता नीट जरी करायचं म्हणलं तर कसं करू नीट? एवढ्या दिवस तू काय करीत होती? आता एखाद्या नवऱ्याला बाया तर हाणूच शकत नाही. आम्ही जर आणलं तर आमचे तोंड दिसतील, मशीन बाया नवऱ्याला आणि ती सास सासरे ऐक नाही तुला? नाही हाकलून दिले नाही आमाड्यानी. घरात कोण कोण राहते? मानवरा मीच राहते. दोघांचे आहेत का? हा. त्याच्यामुळेच तुमची अशी परिस्थिती. धाक नाही तुम्हाला? बाई मी नव्हते म्हणले सासूला हाकला का सासऱ्याला हाकला म्हणून. ह्या बाबाला एकदा कुठं जाऊन पडेल होतं गटरीत, ते मरणाशी बोलायला लागले. बाबाने दुसऱ्या दिवशी खवाटा धरला मा सासऱ्याचा, निघ म्हणीत. तुला माहेरला? मला नाही, त्याच्या बापाला हाकलं ते नाही. तुला माहेरला कोणी? आई बाप कोणी? मला वय मला आहे ना. त्यांना नाही सांगितलं तू? ते कसं आहे ना साहेब, सांगत पांगत आता म्हातारपणात कुठं दुःख देऊ द्यायला. बरं मी काय म्हणते, मानाले कंबर दुख राहिलं बाई. आता दिवसभर तिकडे शेण काढित होते. इथं काय दवाखाना नाही का कंबर दुखायला लागलं? मग इकडे बसत जर शिक. इथं बसायची मी टेबलवर चालली का? नाही टेबलवर नाही बसते. सर का मग तिकडे. हे साहेब येते उठ. राग आला का?
एका खुर्च्यावर 2 जण बसत आहेत का? नाही पण आता काय करू, आता ते कंबरच काय नाही. झालंय तिकडं काम चालू आहे म्हणून बाहेर रात्री आणलंय मी टेबल. दांडा घातला ना मा कमरत मानावरेनी, काय करू, कुठं कुठं आणतोय असं कमरात दांडा आणला इकून आणला. फार वाकड करून सोडलं मला. तुला कंबर दुखू राहिलं मावाला. जाय ती खुर्च्या आणि इथं बस. बाहेर साहेब. नवऱ्याने मोकळच केलं हिला आणू आणू. मग आधी सांगायचं ना साहेब खुर्ची आहे म्हणून, खायला बसले असते तुमच्या खुर्चीवर. माफ करा बर का. हा आण ती खुर्ची आण. ठेव खाली. एवढी जड आहे का खाना ती त्याला आग ग ग ग. आई कंबर बस. दुखत ना साहेब, काय सांगावं आता. आई ग, ते कसं आहे ना, हा. आता 17 ठिकाणी वाकडं केलं हा बस ना बस ना. आणि नेमकंच मला मुळेच झालंय, हा, बसता येत नाही. कोणी कोणच नीट नाही तो. पण मग आता काय करावा, करावं लागत आपल्या संसारासाठी. दवाखान्यात नाही गेली का ते मुळे झाला? बाई तिकडे गेलं ना डायरेक्ट ओढूनच काढी द्या मुली काय मुळ्यात. त्याच्या ऐवजी नको अरे गोळ्या औषध मी देते. तू काढीन पण तिकडे जाणार नाही. आता ओढून आणि ताडून नाही काढीत, गोळ्या औषध आहेत घेतले का ऑटोमॅटिक गायब. हा मग माहिती नाही का अजून? पैसे कुठून आणू अरे साहेब? जागे जागे कंपाऊंडर बोर्ड लावलेले आहेत. अहो तेच खरंय, पैसे कुठून आणू? पैसे द्या ना मग तुम्ही. मला काय संबंध आला तुला पैसे द्यायचा? अहो दवाखान्याला उसने उसने काय आम्हाला चौसर परपंच नाही काही? असं समजा नातेवाईक आहे मी तुमची. तू काय कंप्लेंट द्यायला आली का गळ्यात पडायला आली? मी काय लगायत पडू तुमच्या? मग काय चाललंय पैसे द्या ना? ऐका ना साहेब, असं समजा मी तुमची बहीण आहे, मग द्या ना पैसे. काय जाऊ द्या, तुम्हाला राग असेल तर. असं समजा लहान मेवणी आहे, बायकोची बहीण. अरे मला बायको आहे. बाया बाया बाया, तुम्ही तर लय दांड बाबू राहिले खाली. हा तो लयच चाललंय आता. अहो मग बोटावर पडलं ना. घडीत बहीण येईन घडीत मी उनी. बरं जाऊ दे, तू काय आली कंप्लेंट द्यायला आली का हे जाऊ दे तेवढं. उचापत्या करायला आली? आता तुम्ही काय कंप्लेंट सांग काय ते. हा घ्या. घे खुर्ची जरा इकडे घे अशी. काऊन इडं काय झालं? काय बेस्ट टाइम झालाय ते म्हणते नाही तर कंप्लेंट चालली का? हे काय चाललंय? कम्प्लीटच चालू आहे ना, हा कम्प्लीटच चालू आहे ना. मी कुठं काय केलं? सांग काय काय त्रास देतो सांग. मारितो, हा दारू पितोय. हा इकडे आली वय तू साहेब. हे कोण आहे? तोच तो. येतो का? मला ठकीनं सांगितलं तू माझ्या नावाची कंप्लेंट द्यायला आले. साहेब आमचं काहीच नाही झालेलं. साहेब तुम्हाला सांगतो, आमचं काहीच नाही झालेलं. नाही काहीच नाही. हे असेच मोकर काही बी भांडणं काढते आणि मला नावाची कंप्लेंट द्यायला. पाहिलं का साहेब, मला आता तुमच्या समोर हात वर करायला. तुला काय माहिती इथं आली? ते आमच्या असं गल्लीतून गेले एक ठकी राहते, ठकी हा. नावाची बाई. हा, तीच हा. ती पाहिलं ना, त्या भवानीचं नाव साधं मी तू तोंडात आहे. शांत राह मी घेतो. मग कोण आहे? ते लिहि तुझी बाई कॉल तिला तंतन करून गेली माझ्या दारासमोर. मग तिला विचारलं कुठे गेली, मग ते लिहि तुझ्या नावाची कंप्लेंट करायला गेली. हा मग आता मग कंप्लेंट ठकीकडून आल्यावर कुठे गेला तू? कुठं आलं डायरेक्ट इकडं. डायरेक्ट इकडं ते असा झोला तर कमून. हा? हा पायाने खेळायची सवय ना, नाही ना ते लहानपणात झोक्याची हाऊस नाही झाली ना. वाढव बोला ती. पेऊन आला काय तू? नाही हा नाही नाही हम्म. ती सांगते ना रोज चपटे लागती. ती काही सांगते असं उभा काऊन राहता येईल तुला? काय माहिती. तुम्हाला बघून थरका पुसटला काय ना. हा तुम्हाला बघून घाबरलो. हिल जीव काऊन नाही लाईत? कोण नाही लावित? मी लावितो जीव. मी एकटाच लावितो जीव. तुला जीव नाही लावित? तुम्ही सांगा साहेब, कोणाच्या तोंडावर 3, 13, 9, 12 वाजली? ती काय खोटं सांगते का? काय सांगितलं तू? काय सांगितलं तू? तू घरी आहे का? घरी आहे का तू? हा साहेब कुठं आलाय तू? हं? कुठं आलाय तू आता? मी हा मी पोलीस स्टेशन. आणि मग आमच्या व्यक्ता आणतो. हा? असंच पाहिजे. हाणलं नाही तिला मी, हाणलं का? आता काय करीत होता? असं हात फिरवला फक्त मी. हा तुम्ही मला हात नका लावू. हात फिरायला आला की इथं? नाही गरीबी असंच करते, हातच लावून देत नाही. आता किती प्याला तू? मी का हा एक लाज वाटत आहे नाही का? नाही हा? साहेब हा बाईक समोर नका आणू, आधी घेऊन आणा. ठकी कोण आहे? ठकी हा ठकी कोण आहे? ठकी कोण आहे तुला विचारितोय? बाई आहे. मी काय गडी आहे का म्हणतो त्याला? ठकी बायाचे कोण आहे? कोणाची? तू कोण आहे? नाही कसं कोण आहे? कोण आहे? अहो बाबा, काय मग कशाला खोटं बोलू लागले? द्या ना सांगून. कोण आहे? ठकीकडे काय जातो मग? ठकीकडे मी कशाला जाऊ? हा? मला काय काम असतं तिकडे? मी माझ्या घरी सगळे जात नाही तर तिच्याकडे कधी जायचं मी?
किती खोटं बोल. ए तू काय करती? सॉरी साहेब, तिकडं मारायचं होतं, इकडंच लागलं. तिकडे थांबली होती ना? ती अशी हा? लय वळवळी या काय जागेवर थांबत नाही. आता रात्री मला सांगायचं आता तर बाबा पाहणं किती शांत बांध राहिला, असं वाटत मुस्कान तू आणावं. नीट उभा राह. का मला सांग होती. धड मला विचारून द्याय ना, इकडे त्याला हाणायच देते सोडून आणि मला हाणायची चान्स घेते काय? नाही नाही, हा? चुकलं मावलं. साहेब ज्यादा नखरे करशील तर त्याला राहीन तुला देणार टाकून. साहेब तुम्हाला हा. सांगतो, ही एवढी वळवळी आहे ना, एवढी वळवळी आहे ना, रात्री इथं झोपलेली असली हा. का तिकडे लगेच तू निम्म्या रात्री तिकडे ए झापड झुप्या, वास किती येतो तो तोंडाचा, तो जाऊ कोण ए. झोपड. साहेब मला आणतो? मला आणतो? साहेब हा? ती मला डायरेक्ट झापड झोप म्हणली. चुकून झालं साहेब, चुकून झालंय. हा? चुकून झालं चुकून तू जिथं आणतो म्हणजे घरी सुद्धा त्याला हानीत अहो असतील का नाही? साहेब, हा? लय आणि तुम्हाला घरी लय. मला म्हणे मिरचीची धुणी देईन म्हणे तुला. नाही साहेब, तुम्हाला वाटतं की मी तिला हानीत असं एकटं आणतोय हा? घरी आणीत ना सणास काय वरून? नाही आली मी खरंच नाही. तर लग्नाला किती ते वर्ष झाली? 5. 5:30 झाले, तेवढं तर ध्यानात आहे का? 5:30. 5.5. पोरं किती आहेत तुला? नाही अजून. नाही? आणि त्या ठकीला? ठकीला होय? हा? ते ठकीला बघा. एक पोरगीन 3 पोरं. हा तिचा नवरा काय करतो? तिचं नाव राहत आहे ना, तर म्हणून तुम्ही जातो. तू जातो? मी असं म्हणलं, मी जातो, हा? मी जातो असं म्हणलो. मग आता काय म्हणला? काय म्हणलं मग? बघितलं का आता, मी म्हणजे चुकून मी हिला मारायला गेलो, मला धापा मारतात, हिने हिला मारा. तिला मारते ना. तुम्हाला तुझ्याकडे बघू दे. तक्रार तिची आहे ना? एक सांगू का, पोलीस लोक आहेत ना, लेडीज पोलीस राहतात बायाला हाणायला. हा, चुकी असली ना तिला आणायला लेडीज कॉन्स्टेबल आहेत. मी काय ऑफिसचं काम चालू आहे आज. तिला तिकडे पाठव. साहेब, पण चुकी कोणाची जेव्हा कळन ना. तुम्ही जर माणसांना तुमची चप्पल घ्या आणि माझ्या तोंडात आणा, माझं जर काही चुकत असेल तर, यो बाबा असं वागतो, याच्या पायी मला याला बडबड करावं लागत. तू शांत उभा राहा आता. मी नीट करतो त्याला. मी काय म्हणतो, तू नुसती वालवाल करते. हा? लेडीज कॉन्स्टेबल बोलवा ना, म्हणजे लगेच तुम्ही मला आणा, लगेच ते हिला आणा. मग मला पाहिलं काय का? वाटत मी नाही. मग हाणायला कसं आणलंय आहे? का तुम्हाला? मला जे त्याला हानी आहे फक्त. तुला एकटा कंप्लेंट द्यायला ती आली. तो आलाय का? भाई दे उभा राह. बसू नको. हो तिकडे. तिथं उभा राह. इथं बस रे. गपचिप बस. चाळे नको करू. आता साहेब इथं काय मी चाळे करायला आले वय? घेऊन ये मला लिहून कंप्लेंट. ते मोठे साहेब आले होते, मला बघते लिहिता काय नाही येत करायचं ना. ते मला लिहिता नाही येत. सांगता येतं ना? हा, मी लिहिणार आहे. मग तुम्ही म्हणे दे लिहून. अशीच आगाऊ बोलली ती अशी. गप ना. सांग. डाचत काहीतरी घाल ना. काय नाव सांग. कोणाचं? कंप्लेंट कोणाला द्यायची? मला कोणाच्या नावाने द्यायची? यायच्या. मग कोणाच नाव सांगायचं? कोणाच सांगायचं? ते सांग. नको नको कसली देते? नको देऊ. अक्षय तोंडजोडे बाप नाही का त्याला? आहे ना, पूर्ण नाव लागत इथं. अक्षय बाबूराव तोंडजोडे. कशाला देते? अक्षय आपलं बाबूराव आपलं मिटून घेऊ ना. जोडे. आपलं मिटून घेऊ. राहायला कुठं राहता? पत्ता माझ पत्ता हा तो आहे आणि त्याचा एकच आहे. सांग. घर नंबर 12. हा, घालू का तुला वारा? हा. गल्ली गल्लीचं नाव आहे. चालू तुला वार गल्लीच ना. गल्लीचं नाव. तुमच्या वाणीच्या गल्लीचं नाव. तर सांग पुढं काय ए, तक्रार काय देतो सांग. ऐक नाही, तुझ्या पाया पडतो इथं लय घेणं मिटून. ठक्कीच्या पडा ठक्कीच्या. कचल टाकीच्या. ऐक ना, मी म्हणतो अगं मला काय काय ना पडा त्या ठक्कीच्या जाऊन असे नको मुक्की ना, घ्यावा. ऐक ना, आपण दिले मिटून घेऊ. आत नेलं ना लय हानतीन ग मला. कोणाला? आणि ते असतं नाही का एवढा असं पट्टा असतो की सुंदरी म्हणते त्याला, सुंदरी. मग ती मेरी आवाज सुनून सकाळ काय चाललंय? साहेब बघतो आमच्यात मी तक्रार देतो इकडं. मला 2 मिनिटं नका लिहू तुम्ही. थांबा 2 मिनिटं. मिटलं तर अरे ऐक ना. अरे नाही करणार असं काही. ऐक ना, पिठलं भाकर खावं लागेल मग खा ना. मला. फक्त तो हातचा आवड. मला पिठलं भाकर खावं लागेल. मला फक्त तो हातचा आवडत, यांच्या नाही. आणि इथं लय मोठ्या मोठ्याला डास येते. आधीच रक्त नाही, हाय ते पिऊन घेते. नकन देऊ नकन देऊ. ठक्कीच्या घरी जाऊन राहा ना. नको ना, नाही जात म्हणलं मी. कोण टाकी? हा, मी नाही ओळखीत आजपासून. ऐक ना, नको देऊ. ते पोर कोणाचे? माय लेकरेन म्हणे तेवढी चारीचे चारी. कोण म्हणलंय? रात्री तुम्ही म्हणले ना. रात्री बोललो. हा, अरे एक तरी माझ्यासारखं दिसतं का ते? माया नाही येत ते. आहे ना, ती पोरगी दिसत आहे ना तुमच्या आणि जिपरा उडवी. काय ते मोकर काय? आणि ते शेंबड इथून एवढं शेंबड ते दररोज पावशे
एक शेंबड खात असेल ते काय माझ्यासारखे आहेत का तुम्ही खाऊ लागायचं मग घरचा नक्का नाही साहेबाला सांग माझ्या नवराच धरलाय मिटून तुम्हाला जर सुंदरीचे फटके भेटतील ना तेव्हा कळन तुम्हाला नको अगं घ्या साहेब पुढे घ्या नका ना साहेब मिटत आलंय थांबा हा मिटत आलंय थांबा काय करा तुमच्या सगळं संसार करून मला पस्तावा आलाय एक नाही दोन यात काय ती ठकी एक आणि ती चपटी एक कोण शेपटी कोण का ती म्हणली ना चपटी तिला जावायची मला आता आजपासून बंद करून टाकतो साहेब सोडणार ना तुमची शपथ माही नका शपथ घेऊ मग कोणाची घेऊ तिची घे नको ती मारण म्हणा तिची घे ना नको ती मारण म्हणजे मला मारितो का नाही म्हणजे हा सोडून देतो ना मी काय ठकी चपटी ए, पोरी तो नाव काय काजल काजल ह्यो जर परत प्याला हा मी नंबर देतो तुला यावेळेस मिटून घे ह्यो जर परत प्याला ठकीकडे गेला चपटीकडे गेला हा तर मला फोन कर लगेच हो तुला नंबर लिहून देतो मी पण सुधारतील नाही सुधारतील नाही त्याला आणायला लगेच गाडी पाठवतो 2 कॉन्स्टेबल मोठी गाडी घ्यायला पाहिजे मोटरसायकलवर बी बसून येईन मी मोटरसायकल तुला उडी मारायला का नाही मध्ये बसून येईन वाटलंच तर मोटरसायकल आहे आमच्याकडे गाडी आहे पण मोठी गाडी तुला पाठवणार आणि लक्षात तेवढी घे आयुष्य होईल ना गाडीत मी फिरायची काय सांगतोय लक्षात घे चपटीन ठकीच्या नादाने मोठी गाडी जर पाठवली ना आणायला त्याचे पैसे भरून घेतले जाते तो ऐकून माझ्याकडून हा नको माझ्याकडे एवढे पैसे नाही तुम्ही फोन करा मी चपटी घेतलं पाय येईन म्हणजे घेशीलच का परत नाही मी कुठं म्हणलं घेशील मग काय म्हणतो पाहिलं ना किती बिल लागतंय? पण तू इच्छा आहेच ना अजून यायची कुठं इथं नाही कशाला आता मग सुधारशील का हा हा मला तर या बाबाचं तोंड पावशी वाटण घे आता शपथ घे तिची मग आता सुधारतो म्हणतो ना तू कोणाची यायची हा नको मला एकूण एकच बायको आहे, मारेल ती मग लोकांना 2 आहेत का मला काय माहिती नाही त्याला वाटत मला 2 आहे मग जगाला 2 असतील ती टकी नाही का यायची एक हा मग नाही मला काय मी म्हणलो साहेब शब्द आहे आपला नाही म्हणल्यावर नाहीच मला फक्त एवढे बरं घरी सोडा तुम्ही जाऊ दे साहेब बरं तुझा सोडितो नंबर- तुला घरी आणि तो जर ठकीन चपटीचं हे केलं दुसऱ्या बारीन खडी फोडायला पाठीन बरं ऐका ना साहेब हा? तुमचा नंबर द्या बोलायला हा जेल मध्ये काय तिकडे खडी बिडी आणून ठेवता तुला तिथे गेल्यावर कळत मग काय झालं मला मी येणारच नाही आणि मी तुम्हाला सांगतो तुमची शपथ साहेब दारू सगळं हात नाही तू माहीच खाय शपथ माहीच खाय तुम्हीच चांगले येत दिसा हा? म्हणून तुमची शपथ करतो माझ्या बाईकवरले जीव आहे ना तू घे ना बायकोची घे ना शपथ जीव येतं सुटान मग एकोणती एक नाही घेणार आणि ते ठकी कोणी जाऊ दे साहेब या माणसाच्या कुठं डोक्याला डोकं द्या आपण आहे ना 2-3 दिवस पाहू सुधारलं तर ठीक आहे नाही तर मग मी तुम्हाला सरळ फोन करीन त्यांना फोन करायची काय माझा नंबर बाहेर जातानी गेट वर नंबर आहे घेऊन जा बरं बरं हा चालेल आणि ते काय टोल फ्री नंबर आहे हा जा घेऊ येते धन्यवाद साहेब हा तुमच्यामुळं म्हणजे ते आता सुधारायला तयार झाली तर तुम्ही आहे म्हणून आमचं जीवन आहे आणि थोडं धाकात ठेवा साहेब खरंच मनापासून तुमचं धन्यवाद तुमच्यासारखे पोलीस आहेत म्हणून आज आम्ही सुखात म्हणजे असं आम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही सुखात राहू शकतो थोडं मन मोकळं हिंडू फिरू शकतो तर तुम्ही नसते ना तर आम्हाला बाहेर निघायची सुद्धा अथॉरिटी नसती तुमच्यामुळे आज आम्ही सुरक्षित आहे चालेल हा. चालेल जलू नको आता यायचे सारखे आहेत ना तळीराम हा या असे करीत आहेत ना म्हणून चांगले संसाराचा नाश होतो अजून काय सांगा नीट राशन का नीट राहतोच नीट बाबासाहेब या जर नीट नाही झालाय राहिले नीट ना- झालाय कसं आहे एक चान्स द्यायलाच पाहिजे होय चालेल येते हा, या. नमस्कार नमस्कार चाल नंबर द्या साहेब हा 100 आहेत का सुट्टे काय लागत नाही जाऊ कॅन्सल येते काय? नाही तर हा मुर्द्या बशीला त्या वय पुढं तू तुला दाखवतेच आता हे अशी येते ती येडी काय अवघड आहे बायको एकपट नवरा दुप्पट बायांचं खरंच आहे असे पितेत खातेत दुसऱ्या बायांच्या नादी लागतेत टाकी तो काट मारून यांना घरचा परपंच नीट करता येत नाही चालन चला साहेब याच्या आधी मिटलं साहेबाला सांगायला होईन एक केस आली होती पण टाकली मिटून